रात्री 12:45 वाजता कंडक्टर साहेबांनी गुड नाईट म्हटलं आणि आम्ही निघालो झोपायला बसमध्ये. परत सकाळी 4 वाजता उठायचं होतं. सकाळी 4 वाजता उठून आवरलं आणि चहा प्यायला गेलो सोलापूरच्या बस स्टँडवर. आपलं कसं आहे, सकाळी पहिल्यांदा उठलं की चहा पाहिजे. 4:45 वाजता गाडी भरली आणि आम्ही निघालो कोल्हापूरच्या दिशेने. पंढरपूर, सांगोला, मिरज, सांगली मार्गे कोल्हापूरला जाणार होतो. तिथे फॅन भेटलेत जे हैदराबादवरून आलेले होते. गाडीत निम्म्यापेक्षा जास्त पॅसेंजर नांदेड कोल्हापूर ब्रेकडाऊन गाडीचे बसलेले होते. एसटी प्रवासाचा हा फायदा असतो, म्हणजे गाडी बंद पडली तर आपल्याला दुसऱ्या गाडीला लगेच ऍडजस्ट करून देतात. सकाळी सकाळी चंद्रभागेचं दर्शन घेऊन पंढरपूर स्टँडकडे गेलो. तिथं गेल्यावर सोलापुरात गडबडीत चढलेला यो भाऊ म्हटला मला जरा चहा प्यायचा. मी म्हटलं त्याला निवांत चहा पिऊन घे, 5 मिनिटं गाडी थांबते. तिथून थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो सांगोला बस स्टँडवर. सांगोल्यातील जनावरांचा बाजार आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय, खूप फेमस आहे. 5 मिनिटं गाडी थांबवली, ड्रायव्हर गाडी नोंद करायला गेले. तिथून हत्तीत, जिनोनी, शिरडून येणारे पॅसेंजर घेतले आणि निघालो मिरजच्या दिशेने. नेहमीप्रमाणे इथल्या टोल नाक्यावर 15 मिनिटं आमची जायची तशी गेलीतच. शिरडूनच्या पुढे आल्यावर अधिकृत थांब्यावर चहाला थांबली गाडी आणि त्यानंतर आम्ही निघालो मिरजच्या दिशेने. आत्ता झालेला रस्ता एवढा भारी वाटतोय. आम्ही सुरुवातीला एसटीत नोकरीला लागलो त्यावेळी नको वाटायचं सोलापूरला जायला. मिरज स्टँडवर आल्यावर पण गाडी 10 मिनिटं थांबली आणि तिथून आम्ही निघालो सांगली मार्गे कोल्हापूर. स्टँडचं काम चालू असल्यामुळे थोडी प्रवाशांची गैरसोय होते. तिथून आम्ही विश्रामबाग मार्गे सांगलीला आलो. सांगलीच्या स्टँडवर नेहमीप्रमाणे गर्दी. सांगलीमधील तुमचं आवडतं ठिकाण नक्की कमेंटमध्ये सांगा. तिथून थोड्याच वेळात पोहोचलो आम्ही जयसिंगपूर बस स्टँडवर आणि प्रवासी चढ उतार झाल्यानंतर निघालो हातकणंगले मार्गे कोल्हापूरला. कोल्हापूर स्टँडवर पोहोचल्यावर भेटला हा भाऊ. कायम धावपळीत असतोय, आज कसं काय हातात हात द्यायला आला बाबा. तिथंच पुणे ड्युटीला असलेला माझा बालपणीचा मित्र दत्ता डवरी भेटला. बालवाडीपासून रिटायर होईपर्यंत एकत्रच. गाडी पार्क करून आम्ही गेलो महालक्ष्मी नाश्ता सेंटर येथे कॉफी प्यायला. तिथे भेटले आम्हाला भालचंद्र सहकारी बँक. तिथे ड्रायव्हर म्हणत होते नात करती काय, कॉफी प्यायला यायला लागतंय. राहुलला काय तोंड दाखवत नव्हता, कॅमेरा द्यायला लाजतोय बहुतेक. खरं आमचा विराट कोहली मामा कसा आहे दानक्का. तिथं CBS ला साहेब असणारे आमचे बापू भेटले. कायम हसरं व्यक्तिमत्व. इथून आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगर स्टँडकडे. अशा तऱ्हेने आजची ही सोलापूर ड्युटी संपलेली आहे. भेटू नेक्स्ट ड्युटीला नेक्स्ट व्हिडिओ.